सो ही आहेत हरणं. इथे तर भरपूर येतात. सो इथे ही नदी आहे क्लिंटन रिव्हर. एकदम क्लीन दिसतंय. पाण्याचा तळसुद्धा दिसणार आणि आपल्याकडे तुम्ही बाजूने चालू नाही शकत. हाय एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. सो बरेच दिवस झाले आमचा आता नवीन एक ब्लॉग बनवतोय आम्ही. आय मीन वॉशिंग्टनमधून जेव्हा आम्ही जाऊन आलो, खूप छान ट्रिप होती ती, सुंदर ट्रिप होती. त्याचे आम्ही ब्लॉग्स बनवले. लोकांना आवडले सुद्धा. काही लोकांचे मेसेजेस आले आमच्या घरच्यांचे पण, स्पेशली अरे बाबा तुम्ही छान करताय म्हणून. तर ठीक आहे, आज बोललो संडे आहे, वातावरणात छान आहे, ऊन आहे, तर बोललो आपण जरा तुम्हाला एक ठिकाणी घेऊन जातो. शहरात राहूनसुद्धा निसर्गाच्या सानिध्यात आपण कसे राहू शकतो, किंवा नेचर आणि प्रोग्रेस हे दोन्ही एकत्र कशा नांदू शकतात, आज आम्ही तुम्हाला हे दाखवतो. तर आपण थोडासा ड्राईव्ह करू 5-1 मिनिटाचा. 5 मिनिट पण नाही, खूपच शॉर्ट आहे. आम्ही जिथे राहतो त्याच्यापासून जस्ट 2-3 मिनिटाचा ड्राईव्ह आहे. तिथे आपण गाडी पार्क करू आणि तिथून मग पुढे तुम्हाला एका ट्रेल दाखवतो. तिथे बाजूला अजून काय काय गोष्टी आहेत त्या ट्रेलमध्ये नेचर वाईज, तेही सगळं दाखवू. तो एक छोटासा आजचा ब्लॉग आहे. लेट्स सी, कीप वॉचिंग. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ही ज्या 2 मधल्या लाईन दिसत आहेत, येलो लाईन्स, त्यांना म्हणतात बफर लेन. बफर लेनचं काम हे आहे की तुम्हाला टर्न मारायचं आहे, समजा लेफ्टला किंवा राईटला जायचं, त्यासाठी ती यूज करता येते. अदरवाईज तुम्ही त्याच्यामध्ये गाडी नाही चालवू शकत. आणि ह्या 2 सॉलिड येलो लाईन्स आहेत, त्याचा अर्थ आहे तुम्हाला रस्ता क्रॉस करता येणार नाही कुठल्याही परिस्थितीत, लेफ्ट किंवा राईटला. सो बस हे आला, आपण इथे पार्क करूया. सो आपण आपली गाडी पार्क केली इथे. इथे एक असे ऑफिसेस आहेत, हे सगळे छोटे छोटे, आणि या रस्त्याने इथून आलो आपण. त्याच्या गाड्या चालल्यात त्या, आणि हा ट्रेल. अमेरिकेमध्ये सहसा हे असे ट्रेल्स तुम्हाला सगळीकडे मिळतील. म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर पडा, 5-10 मिनटावरती तुम्हाला काही ना काहीतरी एक ट्रेल मिळूनच जाणार. ट्रेल म्हणजे बेसिकली हेच आहे, सगळ्या लोकांना जॉगिंग करायचं आहे, वॉक करायचं आहे, सायकलिंग करायची आहे. इकडे बेसिकली तुमची गाडी किंवा काही अशी गाडी जी पेट्रोलवर चालते किंवा काय, ती अलाउड नाही आहे. बाकी इलेक्ट्रिक सायकल चालेल. तो इथे ही नदी आहे क्लिंटन रिव्हर, आणि हा त्याच्यावर छोटासा ब्रिज या ट्रेलला. सो ही अशी नदी आहे. Can I throw this Rex in the leg? You can throw one. No, that's not safe. No? Papa, if there's animals that if I throw them on their head, No. they will get hurt. Okay, don't throw them. I see fishes. सो आज भरपूर लोक आले तिथे, भरपूर म्हणजे भरपूर आहेत, समोर दिसत असतील. कारण तेच आहे, आज टेम्परेचर खूप छान. समरची सुरुवात झाली आहे आणि झाडांना पालव येतं. जसं लास्ट आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की वॉशिंग्टनमध्ये बऱ्यापैकी झाडं हिरवी झाली होती, पण इकडे अजून तो प्रकार नाही आहे. पण हा अजून एखाद महिन्यामध्ये 15-20 दिवसामध्ये हे सगळं होऊन जाणार. काय केलंयस तू या हातात? काय तुझ्या सांग? Rocks. कशासाठी घेतले ते? I don't know. खरं तर हे सध्याचं असं सिच्युएशन बघून असं वाटतं की मे महिन्यामध्ये जसं आपल्या गावाकडे भारतामध्ये रणरणत्या उन्हामध्ये सगळी झाडं सुकलेली असतात आणि सगळी पानं गळून गेलेली असतात, किंवा शेतीची कामांना जोर पकडलेला असतो जाळपोळ करायचा, तशा टाईपची सिच्युएशन वाटते हे बघितल्यावर. पण हा थोडा अलग आहे. ओ, आणि हा आहे हरिण. थांब आम्हाला वेट. सो ही आहेत हरणं. इथे तर भरपूर येतात. जसे आपल्याकडे रस्त्यात कुत्रे फिरत असतात तसे इथे हरणं फिरत असतात कंटिन्युअस. ट्रेलला लागूनच इथे काही नवीन घरं बांधली आहेत आणि ही मॉडर्न टाईपची घरं आहेत. सो जसं इथे दिसत आहेत एकदम ब्रँड न्यू नवीन घरं आहेत. सो मंडळी, फायनली आम्ही आलो इथे. तुम्हाला बोललो होतो मी एक रिव्हर दाखवतो म्हणून. या ट्रेलवर ना आपण त्या रस्त्याने आलो, तसा क्रॉस केला आणि
इकडे बघाल तर इथे बाजूला एक बिल्डिंग आहे, ऑफिस बिल्डिंग. हा वरती ब्रिज आहे, ऑफकोर्स गाड्यांचाच ब्रिज आहे, गाड्या कंटिन्यू जात आहेत. इकडे काही ऑफिसेसची बिल्डिंग्स आहेत आणि हा एक थोडा पार्किंग एरिया आहे जे ट्रेलला येतात लोक त्यांसाठी. जिकडे आपण त्या दुसऱ्या एंडला आपण गाडी पार्क केली आहे आणि एक हा एंड आहे जिथे इथे लोकांनी या पार्क केलेल्या आहेत. आता तुम्हाला मी दाखवतो इथे काय आहे. आता ही आम्हाला चालली आहे पुढे पुढे. तिला माहीत आहे बिकॉज ती एकदा येऊन गेली इथे, त्यामुळे शी नोज की इथे मस्तपैकी नदी आहे आणि हा आहे ती नदी. Can I play with these cats? तसं जसं इकडे दिसतंय हीच ती नदी आहे, क्लिंटन रिव्हर तिचं नाव. सरिता बसल्या त्या पाकाला. Bakala? मी आणि अमायरा या एंडला आहोत. Bakala म्हणजे थंडगार पाणी. Hi, Didi. This is my cat. सो ही एक नदी आहे जी पण एका शहराच्या मधोमधून जाते आणि आपल्याकडच्याही नद्या असतात ज्याही शहराच्या मधोमधूनच जातात. फरक फक्त हाच आहे की ही क्लीन आहे, साफ सुथरं आहे, याच्यामध्ये पाणी एकदम क्लीन दिसतंय, पाण्याचा तळ सुद्धा दिसणार आणि आपल्याकडे तुम्ही बाजूने चालू नाही शकत. सो हे असं का होतं ह्याची जबाबदारी पण ही आपलीच आहे. आपल्या नद्या, आपला परिसर स्वच्छ ठेवायची, कचरा न टाकायची. नदी स्वच्छ ठेवणं म्हणजे निसर्गाचं रक्षण करणं. कचरा टाकू नका, झाडं लावा आणि मुलांना स्वच्छतेचं महत्त्व शिकवा. नदी आणि तिचं सौंदर्य जपणं ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. जसं तुम्ही पाहताय आजचा दिवस आणि आमच्या योगायोगाने आमच्या दोघांचे पण मॅचिंग पण झाले आजचा कपडे. खूप दिवसांनी असं शांत बसलो असं वाटतंय, फक्त काही न करता नदीच्या काठावर. आणि हे मागे गार्डन असतो, बीच. I want to swim in the water. जा मग. No. Okay, me touch करू? Okay, let's touch it. Let's touch it. Let's feel the water. Let's feel the water. Oh, that feels so cold. Can you feel it? Feel it, guys. Roll around. I saw a fishy under his brother's gut, and it's a goldfish. It's orange. सो जसं तुम्ही पाहिलात आणि मी पहिले आधीही सुद्धा सांगितलं आहे, ही रॉचेस्टर हिल्स जी सिटी आहे त्याच्या मधोमध जाणारी नदी आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सांडपाणी नाही आहे, कुठल्याही प्रकारचं वेस्ट नाही आहे आणि म्हणूनच नदी स्वच्छ आहे. लोक कचरा टाकायला येत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यात काही होत नाही. आणि हा आहे तो नदीचा पूर्ण मॅप. मिशिगनच्या ऑकलँड काउंटीमधल्या शांत वेटलँड्समधून क्लिंटन रिव्हरचा प्रवास सुरू होतो. वाटेत छोट्या छोट्या उपनद्या एकत्र येऊन हा सुंदर नदीचा उगम तयार करतात. इथून पुढे ती पॉन्टियाक, रॉचेस्टर हिल आणि स्टर्लिंग हाईट्स ही शहरं पार करत पुढे लेक सेंट क्लेअरमध्ये मिसळून तिचा प्रवास पूर्ण करते. We have a shelter just in case if it's raining. Now let's pretend it's raining. Look at me. Like pretend it's raining. Ah, it's raining. Yeah, so this is the shelter for when it's raining. Extra rain at the top. येत्या 22 एप्रिलला वर्ल्ड अर्थ डे सेलिब्रेट होईल. आपण घेतलेल्या प्रत्येक छोट्या निर्णयाचा निसर्गावर परिणाम होतो. त्यामुळे थोडं कमी वाया घालवूया, थोडं जास्त जपूया. आपली पृथ्वी सुंदर आहे, तिला तशीच ठेवणं आपल्या हातात आहे. अर्थ डे म्हणजे आपल्या मुलांसाठी स्वच्छ भविष्याचं स्वप्न. आज आपण केलेला छोटासा बदल उद्या त्यांच्यासाठी मोठा ठरेल.
ही पृथ्वी त्यांच्यासाठी तितकीच सुंदर राहू दे. चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.